नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण कच्च्या बटाट्यापासून सगळ्यांना आवडेल असा नाश्ता बनवणार आहोत. पोटभरीचा असा नाश्ता तुम्ही कोणतीही पूर्वतयारी न करता झटपट बनवू शकता. तर यासाठी इथे मी 2 कच्चे बटाटे सोलून घेतलेत. त्यांचा रंग बदलू नये म्हणून पाण्यामध्ये ठेवले होते. आता हे बटाटे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. तर असे मोठे तुकडे करून घेते मी. दोनही बटाटे याचे असे मोठे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेत. आता यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्यात. इथे मी 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात. यानंतर थोडंसं आलं घालायचं आहे आणि आता यामध्ये थोडंसं मी पाणी घालते. साधारण 2 मोठे चमचे पाणी घातलं आहे आणि याची अगदी स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आहे. तर ही पेस्ट तयार आहे. ही आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता यामध्ये 1 कप रवा घालायचा आहे. जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता. आता यामध्ये अर्धा कप दही घालायचं आहे. तर थोडंसं आंबट दही इथे मी घेतलं आहे. आता त्याच दह्याच्या कपामध्ये मी 1 कप पाणी घेतलं आहे. त्यातलं अर्धं घातलं. मिक्स करून घेऊया. दही, पाणी आणि रवा सगळं छान असं एकजीव करून घ्यायचं. सगळं त्याच्यातल्या गुठळ्या आहेत त्या काढून घ्यायच्या. तर यामध्ये मला अर्धा कप इतकंच पाणी लागलं आहे. 1 कप मी पाणी घेतलेलं, त्यातलं अर्धा कप इथे शिल्लक आहे. आता हे मिश्रण आपण झाकून ठेवूया 10 ते 15 मिनटं आणि तोपर्यंत मस्त अशी चटणी बनवूया. तर चटणीसाठी इथे मी हे साहित्य घेतलं आहे. 1 वाटी ओलं खोबरं घेतलं आहे. यानंतर 1 मोठा चमचा भाजलेली चण्याची डाळ घेतली आहे. चवीप्रमाणे इथे मी मीठ घेतलं आहे. थोडंसं आलं आणि 2 पाकळ्या लसूण घेतला आहे. यानंतर हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि थोडीशी कोथिंबीर घेतली. आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि गरजेप्रमाणे पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे. तर इथे चटणी मी वाटून घेतले. बाउलमध्ये काढून घेऊया आणि आता चटणीवर घालण्यासाठी फोडणी तयार करूया. आता इथे गॅसवरती मी एक तडका पॅन गरम करत ठेवला आहे. यामध्ये 2 मोठे चमचे इतकं तेल घालायचं आहे. तर इथे मी थोडीशी जास्त फोडणी तयार करणार आहे. याच्यातली अर्धी फोडणी आपण चटणीवर घालणार आहोत आणि अर्धी फोडणी जे आपण रव्याचं मिश्रण तयार केलं आहे त्यामध्ये घालणार आहोत. यासाठी इथे मी थोडंसं जास्त तेल घेतलं. यामध्ये आता 1 चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये 1 चमचा उडदाची डाळ घालायची आहे. यानंतर कढीपत्त्याची पानं घातलीत 7 ते 8. डाळीचा रंग किंचित बदलला आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि आता यामध्ये मी 1 लाल मिरची घातले. तर याच्यातली थोडी फोडणी आपण चटणीवरती घालूया आणि थोडीशी आपण शिल्लक ठेवूया रव्यामध्ये घालण्यासाठी. तर ही मस्त अशी आपली चटणी तयार आहे. चटणी तयार आहे. आता आपण पुढची कृती करूया. तर आपण जो रवा झाकून ठेवला होता तो पाहूया. तर साधारण 15 मिनटं झाले आहेत. पुन्हा एकदा याला मिक्स करूया. आता जी फोडणी आपण शिल्लक ठेवली होती ती यामध्ये घालायची आहे. तर या मिश्रणापासून आज आपण इडली बनवणार आहोत. तर बटाट्यामुळे आणि या फोडणीमुळे खूपच मस्त चव येते या इडलीला. यामध्ये मी 1 चमचा चिली फ्लेक्स घालते, ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर घाला.
याबरोबरच इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। इथे मी अर्धा चमचा मीठ घातलं। हे सगळं आता मिक्स करायचं आहे। तर आपण प्लेन इडली नेहमीच बनवतो, एकदा तुम्ही अशा प्रकारची इडली बनवून पहा, चवीला खूपच मस्त होते। तर हा रवा मला थोडासा घट्ट वाटतोय, तर इथे मी थोडंसं पाणी घातलं आहे, साधारण 2 चमचे इतकं पाणी घातलं। तर जे आपलं अर्धा कप पाणी, जे आपण अर्धा कप त्यातलं मी 2 चमचे इथे पाणी घातलं, थोडंसं पाणी इथे घातलं मी। आणि हे आता अगदी परफेक्ट आहे इडली बनवण्यासाठी। आता इथे मी इडलीचा मोल्ड घेतलाय, त्याला आपण तेलाने ग्रीस करून घेऊया। तर कोणतीही पूर्वतयारी न करता तुम्ही झटपट ही इडली नाश्त्यासाठी बनवू शकता, खूपच छान लागते ही चवीला। नाश्त्यासाठी काय बनवायचं तुम्हाला सुचत नसेल आणि इडलीसाठी पीठ तयार केलेलं नसेल तर तुम्ही ही इडली नक्कीच बनवून पहा। तर या रव्यामध्ये मी इथे 1 चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालते। यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे आपण इडलीच्या मोल्डमध्ये घालूया। वरपर्यंत भरायचं नाही आहे, कारण ह्या इडल्या खूप मस्त अशा फुलतात, आकाराने दुप्पट होतात। तर दोन्ही भांडी मी भरून घेतलेत। आता इथे कढईमध्ये मी पाणी आधीच गरम करत ठेवलं होतं, पाण्याला छान उकळी आली। यामध्ये हा इडलीचा स्टँड ठेवायचा आहे आणि झाकून साधारण 10 ते 12 मिनटं ही इडली वाफवून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। तर इथे साधारण 10 मिनटं झाली आहेत। आपण इडली झाली आहे का पाहूया। पाहू शकता मस्त इडली फुगली आहे। तर आता गॅस बंद करायचा आहे आणि इडली थंड करून घ्यायची आहे। तर इथे मी इडली पूर्ण थंड करून घेतले, काढून घेऊया। या इडलीमध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्यासुद्धा घालू शकता। तर अगदी हलकी फुलकी अशी इडली तयार होते। इथे आपण जी चटणी बनवली त्याबरोबर मी इडली सर्व केली आहे। यामध्ये आपण जे चिली फ्लेक्स टाकले त्यामुळे दिसायला सुद्धा इडली खूपच मस्त दिसते। अगदी जाळीदार अशी इडली तयार झाली आहे। तुम्ही ही इडली नक्की करून पहा। इथे मी तुम्हाला इडली तोडून दाखवते, पाहू शकता आतपर्यंत अगदी जाळीदार आहे इडली। तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।